भारत माता की। देवेंद्र भाऊ तुम आगे बढ़ो। माननीय देवेंद्र भाऊ, जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब, आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब, धनंजयजी मुंडे साहेब, संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, रमेशप्पा कराड, अभिमन्यूजी पवार आणि यांच्या समवेत असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब, विक्रमजी काळे साहेब आणि उपस्थित सर्व मंडळी, मित्र, आपल्या महाराष्ट्रीय परंपरेप्रमाणे जे परंपरा मंचावर उपस्थित आपले लोकनेते आदरणीय देवेंद्र भाऊंनी पहिल्यांदा महाराष्ट्र गीत हे महाराष्ट्राचं गीत असलं पाहिजे, ते राष्ट्रगान असलं पाहिजे हा निर्णय घेतला आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवातच मुळात आपण महाराष्ट्र गीतानं करतो। आपण सर्वांनी आपापल्या जागेवर शिस्तप्रिय पद्धतीने उभे राहावं आणि मी ऑपरेटरला सांगतो की आपण महाराष्ट्र गीताने ह्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। महाराष्ट्र गीत। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तत्ववादी महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। भारत माता की, भारत माता की। धन्यवाद। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ व्हावं। या ठिकाणी लोककल्याणाच्या विचारानं झपाटलेले, ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र समृद्धीच्या मार्गावर धावतोय, एक जनतेच्या मनातील विश्वासू, पारदर्शक, कार्यक्षम आणि अभ्यासू सक्षम असणारं नेतृत्व, महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य आणि दूरदृष्टी आणि परिवर्तनाचं प्रतीक असलेले, उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र ज्यांच्याकडे पाहतोय असे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार या ठिकाणी मी लातूर जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांना विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा। आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करूया। अरे, लातूरच्या इतिहासात 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्या महिला अधिकारी म्हणून ज्यांनी काम पाहतायत, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना संधी दिली आणि अत्यंत सक्षमपणे ते जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी काम करतायत। अशा लातूरच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांना विनंती करतो। यानंतर माननीय नामदार श्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचा सत्कार मी राहुल कुमारजी मीना सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय ताईचा सत्कार करावा। माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री लातूर यांचाही सत्कार मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना सरांना विनंती करतो की आपण त्यांचंही स्वागत करावं।
माननीय नामदार श्री जयकुमारजी गोरे साहेब, मंत्री ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री, यांचाही सत्कार मी माननीय राहुल कुमारजी मीना सर यांना विनंती करतो की आपण त्यांचंही या ठिकाणी स्वागत करावं. माननीय विक्रमजी काळे साहेब, विधानसभा सदस्य, यांचाही सत्कार आदरणीय असलम तडवी सरांना विनंती करतोय आपण त्यांचंही या ठिकाणी स्वागत करावं. माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांचाही सत्कार करण्यासाठी मी कल्पना सिगर मॅडमला विनंती करतोय. माननीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांचाही सत्कार मी कल्पना क्षीरसागर मॅडम. यानंतर माननीय संजयजी बनसोडे साहेब यांचा सत्कार मी माननीय क्षीरसागर मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचाही सत्कार करावा. माननीय अभिमन्यूजी पवार साहेब, विधानसभा सदस्य, यांचाही सत्कार मी आदरणीय तडवी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचाही या ठिकाणी स्वागत करावं. माननीय रमेशप्पा कराड साहेब यांचा सत्कार मी माननीय पीडी मॅडमला विनंती करतो की आपण त्यांचाही या ठिकाणी सत्कार करावा. माननीय आमदार श्री संजयजी केनेकर साहेब, विधान परिषद सदस्य, यांचाही सत्कार मी आदरणीय पीडी मॅडमला विनंती करतो की आपण केनेकर साहेबांचाही सत्कार करावा. माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांचा सत्कार क्षीरसागर मॅडम यांना विनंती करतो की मॅडमचाही सत्कार करावा. थोडं मंचावरची गर्दी कमी करा. प्रशासनाच्या या सत्कारानंतर लोकप्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय राज्याच्या नेतृत्वाचा सन्मान सत्कार करणार आहे. माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, रमेशप्पा कराड, अभिमन्यूजी पवार आणि जिल्ह्याचे अध्यक्ष बसवराज पाटील आणि अजित पाटील यांना मी विनंती करतो की आपण संयुक्तपणे माननीय देवेंद्र भाऊंचं स्वागत करावं, सन्मान करावा, सत्कार करावा. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य सौभाग्यवती संगीताताई घुले, सौभाग्यवती भारतबाई साळुंके, सौभाग्यवती ज्योती राठोड या तिघींनी मिळून आदरणीय ताईंचं आपण स्वागत करायचं आहे. संगीताताई घुले, भारतबाई साळुंके आणि ज्योती राठोड, आपण पंकजाताईंचं स्वागत करायचं आहे. श्री संजय दोरवे आणि श्री अमोल निडवदे, संजय दोरवे आणि अमोल निडवदे यांना विनंती आहे की आपण माननीय आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांचं स्वागत करायचं आहे. माजी कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, अनिल भिसे आणि भागवत सोट, अनिल भिसे आणि भागवत सोट यांना विनंती आहे की आपण माननीय आमदार माजी पालकमंत्री श्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. श्री गोविंद चिलकुरे आणि श्री चंद्रशेखर सोनावणे, श्री गोविंद चिलकुरे आणि श्री चंद्रशेखर सोनवणे यांनी माननीय आमदार माजी मंत्री श्री संजयजी बनसोडे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. श्री रोहिदास वाघमारे आणि श्री सतीश आंबेकर, रोहिदास वाघमारे आणि सतीश आंबेकर यांनी माननीय आमदार श्री संजय केनेकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, मराठवाड्याचे सुपुत्र श्री संजय केनेकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. यानंतर श्री अशोक केंद्रे व श्री हनुमंत प्रगती करत असलेला हा जिल्हा पर्यटन क्षेत्रात जगदंबा माता मंदिर, उदगीर आणि औस्याचा किल्ला, खरोसा लेणी,
आणि लातूरची गोलाई ही देशभर प्रसिद्ध आहे। यासारख्या स्थळांनी एक लातूरला वेगळी ओळख दिलेली आहे आणि म्हणून माझं लातूर हरित लातूर, स्वच्छ लातूर सारख्या पर्यावरणपूरक मोहिमांनी एक हरित विकासाला लातूरनी खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलेलं आहे। आणि म्हणून या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा विकसित भारत 2047चं स्वप्न उराशी बाळगून या महाराष्ट्रामध्ये 2047ला 3.5 ट्रिलियन आजही आपली ओळख सांगतात। मराठवाडा मुक्ती संग्रामात लातूरनं दिलेलं योगदान मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ शिक्षण व्हावं। क्षेत्रात लातूर पॅटर्नमुळे जिल्हा देशभरात प्रसिद्ध आहे। जिल्हा प्रशासनाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत। शेत रस्ते 882 किलोमीटर लांबीचे 678 शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करून त्या बाजूनी दुतर्फा वृक्ष लागवड केली आहे। भटके विमुक्तांच्या 80 वस्त्यांमध्ये 106 शिबिरं 10,000 लोकांना शासकीय योजनांचा लाभ दिला आहे। गायरान शासकीय जमिनीचे गुगल अर्थ मॅपिंग करून 417 गावातील 3,880 हेक्टर जमीन डिजिटल पद्धतीने नकाशात अतिक्रमणावर नियंत्रण करण्यात आले आहे। महाराशन किवार सेवा, रेशन कार्डावरील धान्य नाव, वितरणांची तारीख थेट मोबाईलवर आपल्याला पाहता येणार आहे। यामुळे पारदर्शकता, वेळ बचत आणि नागरिकांचा विश्वास वाढला आहे। प्रतिसाद प्रणाली कलेक्टर ऑफिसमध्ये येणाऱ्या लोकांच्या तक्रारी संगणकीय पद्धतीने नोंद करून आजपर्यंत 95% लोकांचे तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे। लोकशाहीचा महाउत्सव लोकसभा विधानसभा निवडणूक उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयोगाने लातूर जिल्ह्याची दखल घेतली आहे। मराठवाडा रेल्वे कोच कारखाना, $6.5 बिलियन गुंतवणूक, 120 वंदे मातरम ट्रेनचे उत्पादन आणि 10,000 रोजगार निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे। ऑक्टोबर 2000 पासून ही निर्मिती सुरू होणार आहे। लातूर विमानतळ बोईंग 737 आणि एअरबस 320 साठी श्रेणीवाढ। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 615 मेगावॉट क्षमतेचे 120 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत। महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर लातूर जिल्हा आहे। 300 मेगावॅट सोलार ग्रीन एनर्जी वीज निर्मिती सुरू झाली आहे। माझे लातूर हरित लातूर 2 वर्षात 58 लाख वृक्ष लागवड, वटपौर्णिमा, रक्षाबंधन यासारख्या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवण्यात आले आहेत। CMEGP रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर 2023-24 मध्ये 3,928 रोजगार निर्मिती करण्यात आली आहे। 2024-25 मध्ये 2,967 रोजगार निर्मिती करण्यात आली आहे। जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद मध्ये 2024 मध्ये 95 करार, 1200 कोटी रुपयाची गुंतवणूक व 2025 मध्ये 105 करार, 2,268 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आली आहे। तर 7,728 रोजगार निर्मिती करण्यात आली आहे। सोयाबीन व डाळ हब राज्यात प्रथम क्रमांकावर 253 डाळ मिल आणि 40 ऑइल मिल आहेत। गाव तेथे स्मशानभूमी 948 पैकी 845 गावात शासकीय जमीन स्मशानभूमीसाठी देण्यात आली आहे। उर्वरित 97 गावांमध्ये वाटाघाटीने खाजगी जमीन हस्तांतरण करणे सुरू आहे। मनरेगा अंतर्गत खेलो लातूर 100 शाळांमध्ये क्रीडांगणे निर्माण केलेले आहेत। यासाठी महाराष्ट्र राज्याचा राज्यस्तरीय पुरस्कार यासाठी मिळालेला आहे। हिरकणी लातूर बचत गट डॅन 20,449 बचत गटांच्या माध्यमातून 1,95,000 महिलांचा सहभाग आणि वर्षभरातील 90 कोटी रुपयाची उलाढाल झालेली आहे। माझी मुलगी माझा अभिमान 7 वाऱ्यावर महिलांची नावे, घरावर नामफलक आणि 1287 महिलांची 7 वाऱ्यावर नोंद करण्यात आली आहे। हिरकणी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्तनपान कक्ष, अभ्यागत मातांसाठी व लहान मुलांसाठी सुविधा। आरोग्य सेवेत लातूरच्या 28 सरकारी दवाखान्यांना राष्ट्रीय मानांकन पुरस्कार मिळालेला आहे। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅथलॉग सेवा 227 अँजिओग्राफी, 47 अँजिओप्लास्टी मोफत करण्यात आली आहे। उमंग ऑटिझम आणि बहुविकलांगता केंद्र ग्रामीण भागातील पहिलं 21,094 मुलांचे उपचार, 25 कोटीची बचत आणि स्कॉच पुरस्कार यासाठी मिळालेला आहे। क्षयरोग मुक्त अभियान आहार 269 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त करण्यात आले आहेत। औसामधील कास्ती कोथिंबीर, निलंगामधील बोरसुरी डाळ, निलंगा चिंच यांना GI मानांकन पेटेंट प्राप्त झाले आहे। विपश्यना शिबिरे, कायद्यांसाठी कॅन्टीन व लॉन्ड्री कारागृह सुधारणा। लातूर जिल्ह्याचं भूषण म्हणजे देवणी गोवंश, पश्मी व कारवान श्वान आहे।
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान, 76 प्रकल्पातून 20,30,000 घनमीटर गाळ उपसा आणि 200 कोटी लिटर्स पाणी अतिरिक्त पाणी साठा यातून झालेला आहे. वडवळ नागनाथ येथील संजीवनी पेठ सुंदर व औषधी वनस्पतींसाठी नटलेला हा डोंगर आहे. किल्लारी येथे स्मृती भवन 1993 मध्ये झालेल्या भूकंपात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ साकारलेले स्मारक. लातूर हेरिटेज वॉक लातूर जिल्ह्याच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा देणारा हा उपक्रम. उदगीर उपविभागीय कार्यालयाला ISO मानांकन प्राप्त झाले आहे. अमृत अभियान मलनिस्सारण प्रकल्प. धन्यवाद. जिल्हा ऑलरेडी आदरणीय देवेंद्र भाऊ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून प्रगतीपथावर आहेच. पण हे सगळं वैभव निर्माण होताना जिल्ह्याच्या पहिल्या महिला कलेक्टर आदरणीय वर्षाताई इथं आल्यापासून या कामाला अधिक गती आली हे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर हे नमूद करू इच्छितो. आम्ही सर्व सामान्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि इतरही त्यांच्या या कामाचं खरोखर कौतुक आहे. आम्हा सगळ्यांना त्यांची मदत होत असते. यानंतर माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते हिरकणी लोगोचं विमोचन या ठिकाणी करण्यात येत आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हिरकणी लोगोचं विमोचन करावं. महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान अर्थात उमेद अंतर्गत हिरकणी लोगोचं विमोचन या ठिकाणी करण्यात येते. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला आणि त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठेत मान्यता मिळवून देण्याच्या प्रयत्नांना अधोरेखित करणारा हा हिरकणी लोगो खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शूरमाता हिरकणीच्या धैर्य आणि मातृत्वाच्या प्रेरणादायी कथेला प्रेरित आहे. स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूला एक विशिष्ट ओळख आणि ब्रँड मूल्य प्रदान करणारा हा लोगो खरं तर उत्पादनांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. अशा या लोगोचं या ठिकाणी विमोचन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते व्हॉट्सअप चॅट बोलचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात येते. आदरणीय मुख्यमंत्री महोदय कळ दाबून व्हॉट्सअप चॅटबोर्डचं या ठिकाणी उद्घाटन करतायत. शासनाच्या सेवा आता व्हॉट्सॲपवर. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात सदैव अग्रेसर असणारी लातूर जिल्हा परिषद आता नागरिक आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या रूपाने सौर ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन आणि लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. 5 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन आणि लोकार्पण. किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान PM कुसुम C अंतर्गत 45 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणारी जगातील सर्वात मोठी वितरित सौर योजना आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने या योजनेची तुलना इस्रोच्या मंगलयान मिशनशी केली आहे. माननीय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली आणि माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या मोठ्या उपक्रमापैकी एक आहे. या योजनेच्या यशात लातूरने इतिहास रचला आहे. तुळजाई महिला समूह आरवी लातूर यांना 2.5 कोटी कर्ज वितरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे. तुळजाई महिला समूह आरवी 2014ला महाराष्ट्रात परिवर्तन झालं आणि आदरणीय देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वावर त्यांच्यावर विश्वास ठेवून लातूरकरांनी 2017ला परिवर्तन केलं. तर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि त्या सत्तेचं जनसेवेचं कमळ पर्व घडलं आणि त्या कमळ पर्वाच्या पुस्तकाचं प्रकाशनही इथं होत आहे. मी आदरणीय आप्पांना विनंती करतो की आप्पांनी प्रास्ताविक करावं आणि माननीय साहेबांनी कमळ पर्व या पुस्तिकेचं प्रकाशन करावं.
स्वर्गीय लोकनेते, आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते, आपल्या महाराष्ट्रातील 2.5 कोटी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय देवाभाऊ, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या महाराष्ट्राच्या राजकारणातले खरे चाणक्य, या महाराष्ट्राला देशाच्या विकासाच्या पटलावर 1 नंबरला घेऊन जाण्याचं काम करणारे आपल्या सगळ्यांचे नेते मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय, ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले, दुसरे आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे, आपल्या ज्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये एक संघर्ष कन्या म्हणून झाली, संघर्ष योद्ध्याची संघर्ष कन्या म्हणून ज्यांची ओळख या महाराष्ट्रामध्ये झाली, त्या राज्याच्या पर्यावरण मंत्री व दुग्ध विकास मंत्री आदरणीय आपल्या भगिनी पंकजाताई मुंडे, व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी कृषी मंत्री, परळी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि राज्यामध्ये सगळ्यात विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले आपले धनंजय भाऊ मुंडे, दुसरे या राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशाभाई पटेल, व्यासपीठावर उपस्थित असणारे या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आपले नेते आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर, दुसरे या राज्याचे माजी युवक कल्याण मंत्री आपल्या उदगीर विधानसभेचे आमदार आदरणीय संजय भाऊ बनसोडे, व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांची या महाराष्ट्रामध्ये शेत रस्तेकरी म्हणून ओळख झाली, निर्माण झाली, त्यांनी जवळपास 1400 किलोमीटरचे शेत रस्ते त्यांच्या औसा विधानसभेत केले, ते आमचे सहकारी औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रदेशाचे सरचिटणीस आमदार संजय केनेकरजी, आमचे मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे, आमच्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय बसवराजजी पाटील साहेब, गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमचे जे सहकारी ॲडव्होकेट बळवंतरावजी जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या लातूर शहराच्या आमच्या नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक आपल्या जिल्ह्यामध्ये झाली आणि अतिशय सकारात्मक विचाराच्या जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची ओळख अल्पावधीत निर्माण झाली, तर आमच्या श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम, जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी राहुल कुमारजी मीना, आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे, आपल्या लातूर महापालिकेचे आयुक्त श्रीमती मानसी मीना आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व महायुतीच्या पक्ष पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, माझे नेते मंडळी आणि ज्यांच्या कार्यकाळामध्ये हा पुतळा उभा राहण्याचं काम झालं, ते आमच्या लातूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष राहुलजी केंद्रे, उपाध्यक्ष आमच्या भारतभाई साळुंके आणि बांधकाम सभापती आमच्या संगीताताई घुले आणि त्यांचे सर्व सभापती आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य. देवेंद्रजी 2014 साली मला अजूनही आठवतंय की मुंडे साहेब औरंगाबादच्या विमानतळावर उतरले, तिथून तुम्ही आणि पाशाबाई त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसलात, भगवानगडाला आलात, भगवानगडाचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही 31 मेला चौंडीला आला होतात आणि त्या चौंडीच्या विराट जाहीर सभेमध्ये मुंडे साहेबांनी एक घोषणा केली होती, देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र, ही घोषणा मुंडे साहेबांनी केली. आणि आज ज्या मुंडे साहेबांनी या व्यासपीठावर बसलेल्यापैकी 90% नेते हे मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आज त्यांच्या संस्कारांनी तयार झाले. ते मुंडे साहेब एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत आणि एका डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आहेत. कारण ज्या मुंडे साहेबांनी आमच्यासारख्या अनेक हजारो कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याचा नेता होण्याचा मान सन्मान दिला,
कुणाला नगरसेवक केला असेल, कुणाला जिल्हा परिषद सदस्य केला असेल, कुणाला पंचायत समिती सदस्य केला असेल, कुणाला आमदार केलं, कुणाला खासदार केलं, कुणाला मंत्री केलं, कुणाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष, कुणाला नगरपालिकेचा अध्यक्ष केलं, कुणाला महापौर केलं. आणि हे सगळं बघत असताना आज देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रामध्ये विकासाची घोडदौड चालू आहे ते बघण्यासाठी मुंडे साहेब जिवंत असायला पाहिजे होते. नक्कीच देवेंद्रजी मुंडे साहेब स्वर्गामधून सुद्धा अतिशय आनंदी आणि समाधानी असतील की मुंडे साहेबांचे एक कार्यकर्ता, मुंडे साहेबांनी घडवलेला एक सैनिक या महाराष्ट्राला देशाच्या विकासाच्या उंचीवर नेण्याचं काम करतोय. आणि आज आम्हाला अभिमान आहे की आज आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते आज तुमच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय. हे सगळं करत असताना मुंडे साहेबांच्या विषयीचे अनुभव जर सांगायचे झाले तर आपला वेळ पुरणार नाही. आपल्या देवेंद्रजींना अर्जंट मुंबईला जायचं असल्यामुळं थोडक्यात माझा प्रास्ताविक संपवणार आहे. देवेंद्रजी, तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास दाखवला, माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला विधानसभेची उमेदवारी दिली. ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते मुंडे साहेबांनी केलं त्या तालुक्याचं एक सेवक म्हणून काम करण्याची संधी तुमच्यामुळे मला मिळाली आणि ते माझं भाग्य समजतोय. आज मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. ज्या मुंडे साहेबांनी आपल्याला घडवलं, ज्या मुंडे साहेबांनी या राज्यातल्या, या देशातल्या वंचितांना, शोषितांना, 18 पगड जाती धर्माच्या लोकांना जे विकासापासून कोसो दूर होते अशा समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं. आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या रेणापूर मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी आपल्यामुळे मला मिळाली. आणि मी प्रामाणिकपणे मुंडे साहेबांनी ज्या रस्त्याने मला वाट दाखवली त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतोय. आज मला स्वतःला मी भाग्यवान समजतो की आमच्या मुंडे साहेबांचा पूर्णाकृती पुतळा महाराष्ट्रामध्ये शासकीय आवारामध्ये पहिला पुतळा उभा करण्याचा मान आम्हाला मिळाला. आणि ते शक्य कशामुळे झालं? 2017 साली देवेंद्रजींच्या, त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. आमचा लातूर जिल्हा शेवटून पहिला नंबर होता भाऊ. पण आमचे त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री संभाजीभाई असतील, आमचे गोविंदांना असतील, आमचे अभिमन्यू असतील, आम्ही सगळेजण होतो. आम्ही सगळ्यांच्या प्रयत्नातून आमचा जिल्हा 0 to हिरो करण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा आपला लातूर जिल्हा झाला. याच्या मागे आपण करत असलेलं काम, आपण जे जे निर्णय भाऊ घेताय ते निर्णय पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्व शासनाच्या, प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे. आज आपल्या एवढ्या मोठ्या संख्येने 2.5 कोटी महिला भगिनींना आपण मानधन देत आहे. आज आपल्या भगिनींचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आज महाराष्ट्र एक विकासाची वेगळी उंची गाठतोय आणि त्याचं सर्वस्वी समाधान आणि आनंद नक्कीच मुंडे साहेबाला होत असेल. कारण की आपल्या हातून 18 पगड जाती धर्माचा विकास होतोय. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या योजना होत आहेत आणि त्या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. ते आपल्या नेतृत्वामध्ये होतोय. त्याचं समाधान नक्कीच मुंडे साहेबाला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये भाऊ तुम्ही बघत असाल की तुमच्या एका झलक्याकडे बघण्यासाठी लोक रस्त्यावर उभारतात. जसं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टर वरून जात असताना खालून लोक गोपीनाथराव मुंडे साहेबाला हात जोडून नमस्कार करायचे, त्यांना कुंकू व्हायचे. कारण मुंडे साहेबाला जसं दैवत मानत होते तसं तुम्हाला महाराष्ट्रातली जनता दैवत मानते. आणि तुमच्या हातून मुंडे साहेबांचं जे अधुरं स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. कारण की आम्हाला विश्वास आहे की 5 वर्ष पहिले मुख्यमंत्री आपण राहिलात, आता परत मुख्यमंत्री झालात. भल्या भल्यांची झोप तुम्ही उडवून टाकली भाऊ. जे स्वतःला राज्याचं सगळं सर्वस्व समजत होते अशा लोकांना सुद्धा तुम्ही झोपेतून दचकून उठण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतंय. ते काही कमी नाही आहे, याचा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कारण की तुम्ही जे काम करताय ते काम खरोखरच आदर्श घेण्यासारखं काम आहे. आणि माझी एक हात जोडून विनंती आहे भाऊ, जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीण मधल्या जनतेने केलंय. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय. हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा. आमच्या मतदारसंघामध्ये धनुभाऊ आम्हाला सतरंजी सुद्धा मिळत नव्हती. आमच्या सभेला माणूस येत नव्हतं. आम्हाला कुणी रामराम गाठलं त्याचा ऊस वाळवला जात होता. मी भाऊंना माझी विनंती केली आहे, भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता, तेवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ माझे फार काही कामं मोठी नाहीत,
पण ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे, ते रेणापूर तालुक्याचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला पूर्ण करायची आहे. माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये भाऊ जसं मुंडे साहेब गेले तसं आमच्या तालुक्यामध्ये कुठं मुरमाचं टोपलं ह्या काँग्रेसवाल्यांनी टाकलं नाही. अतिशय दयनीय अवस्था आमच्या ग्रामीण रस्त्याची आहे. माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये भाऊ MIDCची अत्यंत गरज आहे. माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांचं अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असलेलं रुग्णालय होणं गरजेचं आहे. माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये ग्रामीण रस्त्याची अवस्था दयनीय आहे. माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये जे आमचे पंचायत समिती असेल, तहसील असेल, कोर्ट कार्यालय असेल, ही सगळी कार्यालय अतिशय दयनीय अवस्थेत आहेत. त्याची एक प्रशासकीय इमारत नवी होणं गरजेचं आहे. आणि आपल्या खात्याअंतर्गत पोलीस स्टेशन आमच्या रेणापूर तालुक्याला आहे. ते पोलीस स्टेशनला सुद्धा वसाहत, पोलिसांची वसाहत नवी होणं गरजेचं आहे आणि ते आपण नक्की कराल अशी मला स्वतःला खात्री आहे. तसंच माझ्या लातूर तालुक्यामध्ये भाऊ जसं माझ्या रेणापूर तालुक्याने माझ्यावर मुंडे साहेबांच्या नंतर प्रेम केलं, त्याच पद्धतीचं प्रेम माझ्या लातूर तालुक्यातल्या जनतेने माझ्यावर केलं. लातूर तालुक्यामध्ये सुद्धा आमचं मुरुड हे मोठं गाव आहे. जवळपास 60,000 लोकसंख्येचं गाव आहे. 25,000 मतदान तिथलं झालंय आणि ते गाव, तिथली ग्रामपंचायत आजही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. तिथं आपण एक उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं, त्याचं काम चालू झालंय. तिथं आपण कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची पुरवठा योजना तुम्हीच मंजूर केली, ती योजना सुद्धा पूर्ण झाली आहे. पण त्या गावामध्ये आम्हाला तालुका निर्मिती व्हावी आणि त्या गावामध्ये आमची नगरपालिका व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ती आपण करावी अशी माझी इच्छा आहे. त्याच्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक आरोग्य केंद्र आहेत. त्या आरोग्य केंद्रांची उन्नती म्हणजे काय, दर्जा वाढ झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत. ते प्रस्ताव आपल्या ऑफिसपर्यंत आलेले आहेत. त्या प्रस्तावाला सुद्धा विशेष बाबमधून मान्यता द्यावी एवढंच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकलाय तो विश्वासाला भाऊ मी कधी तडा जाऊ देणार नाही. मुंडे साहेबांनी ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही. जोपर्यंत मुंडे साहेबांचं नाव आहे तोपर्यंत हा रमेश कराड तुमची सेवा करणं हेच माझं कर्तव्य समजून काम करणार आहे. कारण की मुंडे साहेबांची अनेक भाषणं रेणापूरमध्ये मी ऐकली. मुंडे साहेब रेणापूरमध्ये आले की म्हणायचे मी माझ्या कातड्याचे जोडे करून जर या रेणापूरकरांच्या पायात घातले तर मी या रेणापूरकरांचे विश्वास म्हणजे मी उपकार विसरू शकणार नाही. एवढं प्रेम या रेणापूरकरांनी मुंडे साहेबांना दिलं आणि तेवढंच प्रेम तुम्ही आज मला देताय आणि त्या प्रेमातून उतराई होण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. एवढंच या प्रसंगी चालतो आणि मी थांबतो. भाऊ परत एकदा आपण सगळेजण विनंतीला मान देऊन आलात. आमच्या या लोकनेत्याच्या पूर्णाकृती पुतळ्याला अनावरण केलं आणि सगळ्यात महत्वाचं हा पुतळा ही मूर्ती नसून ती एक ऊर्जा आहे, ती एक प्रेरणा आहे. त्या माध्यमातून नव्या पिढीला एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळणार आहे आणि ते ऊर्जा केंद्र म्हणून आपल्याला इथं लातूरमध्ये विकसित करायचं आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो. परत एकदा आपण सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल मी सगळ्यांचं ऋण आणि आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. माननीय जयकुमारजी गोरे साहेब. लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे दैवत लोकनेते बहुजन हृदय सम्राट सन्माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या उभ्या केलेल्या पुतळ्याचं आज अनावरण आणि त्या पुतळ्याचं अनावरण ज्यांच्या हस्ते होते ते आदरणीय मुंडे साहेबांच्या विचारात वाढलेले आणि खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचं काम जे मुख्यमंत्री करतायत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचं आज अनावरण झालं. ते आदरणीय मुख्यमंत्री महोदय, या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मित्र
सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, या ठिकाणी उपस्थित असलेल्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री सन्माननीय पंकजाताई मुंडे, सन्माननीय धनंजयजी मुंडे, सन्माननीय रमेश अप्पा कराड, माजी मंत्री आमचे मित्र सन्माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर, आमचे दुसरे मित्र सन्माननीय अभिमन्यू पवार, विक्रम काळे, संजयजी बनसोडे, संजयजी केनेकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि आमचे सहकारी सन्माननीय बसवराज पाटील, अजितजी पाटील, कृषी मूल्य आयोगाचे सन्माननीय पाशा पाटील, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर, नांदेड परिक्षेत्राचे डीजीपी सन्माननीय उमाप साहेब, सन्माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल मीना, एसपी सन्माननीय तांबे साहेब, अनेक सन्माननीय वास्तविक पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेचा अभाव आहे, मी सगळ्यांची क्षमा मागेन. आणि आपण उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या संख्येनं गोपीनाथरावजी मुंडेंच्या वर प्रेम करणारे, भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनी, पत्रकार बंधूंनो, आज लातूरच्या जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप मोठा आनंदाचा आजचा दिवस आहे की ज्या भागामध्ये, ज्या परिसरामध्ये आदरणीय मुंडे साहेब वाढले घडले, त्या जिल्हा परिषदेमध्ये आज मुंडे साहेबांचा पुतळा बसला आणि त्याचं आज अनावरण होत आहे. आपण सगळेजण मुंडे साहेबांच्या संघर्षाचे साक्षीदार आहे. आपण सगळेजण मुंडे साहेबांच्या कार्याचे साक्षीदार आहोत. आणि मुंडे साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड संघर्षातनं उभं केलेलं कार्यकर्त्यांचं जाळं, भारतीय जनता पक्षाचं जाळं, आणि त्यासोबत आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना दिलेली ताकद, दिलेलं बळ, त्यातून उभे राहिलेले असंख्य असे कार्यकर्ते आज मुंडे साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करतात. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काम करतात. आणि खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांच्या विचारात, मुंडे साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचं काम या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होताना आपण सगळेजण पाहतोय. आज मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब काम करत असताना अनेक जण जाणते राजे म्हणून होऊन गेले. अनेक जण जाणते राजे स्वतःला आजही म्हणवतात. पण खऱ्या अर्थानं सामान्य माणसाची सेवा करणारा, सामान्य माणसाला न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणून आज आपण फडणवीस साहेबांच्याकडे पाहत असतो. मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न असेल, अगदी शहरातला मेट्रोचा प्रश्न असेल, अख्ख्या महाराष्ट्रात वाड्या वस्तीवर उभं राहिलेलं रस्त्याचं जाळं असेल, अगदी आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघितलं असेल की प्रधानमंत्र्यांच्या आवास योजनेचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला मिळालेलं उद्दिष्ट 10,26,000 घरांचं. आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्न केले, मोदीजींच्याकडून या महाराष्ट्रासाठी फक्त 6 महिन्यामध्ये 30 लाख घराचं उद्दिष्ट मिळवून आणलं आणि 30 लाख घराचं काम आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिला विषय घेतला असेल तो शेतकऱ्यांसाठी, दुष्काळी भागासाठी पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. खास करून मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका मांडणारे सन्माननीय मुख्यमंत्री. त्यांना वॉटरमॅन म्हणलं पाहिजे. त्यांना मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून वाड्या वस्तीला जोडणारे रस्ते, त्यासाठी रोडमॅन म्हणलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं आपण बघतोय की आता मेट्रोमॅन तर आपण त्यांना म्हणतोच, पण हे सगळा विकासाचा गाडा पुढे घेऊन जात असताना, या राज्याला पुढे घेऊन जात असताना, या मराठवाड्याच्या प्रत्येक विकास कामामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय कायम अग्रेसर असतात.
आणि अशा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज गोपीनाथ मुंडे साहेबांच्या या पुतळ्याचं अनावरण होतंय. मी मनापासून मुंडे साहेबांना अभिवादन करत असताना, त्यांच्या विचारानं हा महाराष्ट्र पुढे जात असताना परमेश्वरानं मुंडे साहेबांना, आदरणीय फडणवीस साहेबांना ताकद द्यावी. हा महाराष्ट्र पुढे जात असताना आपण सगळे मिळून आदरणीय मुख्यमंत्री महोदयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, एवढंच आजच्या दिवशी मी सांगेन. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मुंडे साहेबांना मनापासून अभिवादन करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांचे वंशज, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री सन्माननीय शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज हा सोहळा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. या कार्यक्रमाला इथं उपस्थित असलेल्या आपल्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री माननीय सौ पंकजाताई मुंडे, त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी मित्र ग्रामविकास मंत्री मान्य जयकुमारजी गोरे साहेब, त्याचबरोबर माझे दुसरे अतिशय जवळचे मित्र मान्य धनंजय मुंडे साहेब, आपले माजी मंत्री, त्याचप्रमाणे मान्य रमेश आप्पा कराड, ज्यांच्यामुळं हा खरं म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि हा कार्यक्रम इथं पार पडतोय. आज स्टेजवर उपस्थित असलेले मान्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर, मान्य संजयजी बनसोडे साहेब, मान्य आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, मान्य आमदार विक्रमजी काळे साहेब, त्याचबरोबर मान्य आमदार संजयजी किनेकर साहेब, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे मान्य बसवराज पाटील साहेब, मान्य श्री शिवाजीराव पाटील कवेकर, मान्य अर्चनाताई पाटील चाकूरकर, त्याचबरोबर माजी आमदार मान्य पाशा पटेल साहेब, त्याचबरोबर गोविंद अण्णा केंद्रे, ॲडव्होकेट बळवंतराव जाधव, जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर गुगे मॅडम, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक मान्य अमोल तांबे साहेब, आपल्या जिल्हा परिषदचे सीओ मान्य राहुल कुमार मीना, त्याचबरोबर आपले महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती मानसी मीना मॅडम आणि उपस्थित सर्वच स्टेजवरील भारतीय जनता पार्टी महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचे, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित आपण सर्व इथं आलेले स्वर्गीय मुंडे साहेबांना अभिवादन करायला आणि देवेंद्रजींचं मार्गदर्शन, त्यांचे विचार ऐकायला आलेले सर्व लातूर जिल्ह्यातनं, त्याचबरोबर बीड या सर्व विभागातनं आलेले सन्मान्य वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सर्वप्रथम आपल्या वतीनं आणि माझ्या वतीनं सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांना या ठिकाणी अभिवादन करतो, त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. मगाशी धनंजय भाऊंनी जे सांगितलं की सर्वसामान्य दीनदलित, शोषित, मजूर, त्याचबरोबर जिथं जिथं अन्याय किंवा जिथं जिथं न्याय मिळवून दिला पाहिजे त्या त्या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांनी संघर्ष करून आपली भूमिका, सर्वसामान्य जनतेची भूमिका मांडण्याचं काम केलं आणि अशा याच्यातनं त्यांना लोकनेते, संघर्ष योद्धा अशा पद्धतीचं नाव आज मुंडे साहेबांना या महाराष्ट्रातल्या जनतेनं, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य
मतदारांनी सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या माणसानं आज मुंडे साहेबांना दिलं. आज मुंडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपल्या जिल्हा परिषदच्या आवारामध्ये झालं आणि एक तसा पहिला तर त्या ठिकाणी आम्ही सगळेजण होतो. एक अतिशय भावनिक तो क्षण होता. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यांच्या हे मार्गदर्शनाखाली देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री तयार झाले. आज देवेंद्रजींच्या हस्ते एकीकडं पंकजाताई, एकीकडं धनंजय भाऊ या सगळ्यांच्या उपस्थित आणि इतर सुद्धा सर्व ज्यांनी मुंडे साहेबांबरोबर काम केलं अशा सगळ्यांच्या उपस्थितीत आज हा अनावरणाचा सोहळा झाला आणि एक भावनिक क्षण हा नक्कीच तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना पाहता आला. ही वस्तुस्थिती आहे. आज मुंडे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्र आणि देशभरामध्ये मुंडे साहेबांचं नेतृत्व हे मान्य झालं होतं. ही वस्तुस्थिती आहे. आज महाराष्ट्रात सुद्धा हे मी ज्यावेळेला पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो, मी ज्यावेळेला पहिल्यांदा विधानसभेमध्ये जायचो बसायचो त्यावेळेला मुंडे साहेब ज्यावेळेला तिथं भाषणाला उभे राहायचे किंवा मुंडे साहेब आत आल्यानंतर एक सगळ्यांमध्ये थोडं हे असायचं की मुंडे साहेब आत आलेत म्हणल्यावर मुंडे साहेब काय बोलणार आणि मुंडे साहेबांची जी काय बोलण्याची शैली होती, त्यांची जी काय बोलण्याची समोर त्यावेळेला मुख्यमंत्री विलासराव होते, त्याच्यानंतर खरं म्हणजे एक वेगळी शैली मुंडे साहेबांची आपलं सगळं जे काही मत आहे मांडण्याची होती हे आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. आणि म्हणून आज एक एवढं मोठं नेतृत्व तुम्हा आम्हाला सगळ्यांना भारतीय जनता पार्टीला मिळालंय. आज ज्यांच्या मार्गदर्शनात देवेंद्रजींचं नेतृत्व तयार झालं, ज्याचा उल्लेख धनुभाऊंनी केला की 3दा हे भले मुंडे साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळवता आलं नाही किंवा मिळालं नाही, पण तरी त्यांचा शिष्य म्हणून आज देवेंद्रजींनी हे स्वप्न जे आहे हे पूर्णत्वाला नेलं. ही वस्तुस्थिती आहे. रमेश आप्पांनी मगाशी सांगितले की अनेक झोपलेल्यांना देवेंद्रजींनी जागं केलं, पण आप्पा मी त्यात एवढीच थोडी हे करतो की जे झोपलेले होते ते दचकून जागे झाले आणि त्यांना आडवं करण्याचं काम सुद्धा देवेंद्रजींनी करून दाखवलं. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आता त्यांना काय फार राज्यामध्ये फार काही त्यांची तग लागल किंवा परत काय ही नेतृत्व जी नुसती सत्तेसाठी होती ही परत उपजारीला येतील अशी परिस्थिती राहिलेली नाही. आज राज्यामध्ये मुंडे साहेबांना अपेक्षित काम आपण देवेंद्रजींच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय. आज केंद्रामध्ये पंतप्रधान मोदीजी तेवढ्याच गतीनं तेवढ्याच जिद्दीनं आज भारताला पुढे नेण्याचं काम हे केंद्रामध्ये देशासाठी करतायत हे आपण सगळेजण बघतोय. काल आपल्या सगळ्यांना काल मी जळगावला होतो गिरीश भाऊंबरोबर. आज पुणे ते नागपूर ही वंदे भारत ट्रेन आज आपल्या या विभागातनं आज सुरू झालेली आहे. आज जेवढं काही इन्फ्रास्ट्रक्चर होतं, मग रेल्वे असतील, रस्ते असतील, घरांचा विषय जयाभाऊंनी इथं मांडला. आज जेवढं सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या बाजूनं सरकारच्या माध्यमातून मदत करता येईल, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये स्पर्श करता येईल, अशा सर्व बाजूनं पंतप्रधान मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी काम करतात. वेगवेगळ्या योजना, लाडकी बहीण योजना असेल, घरकुल असेल, आज आपलं सोलरचे प्रकल्प झालेत. आज सोलरमुळं आपली सगळी विजेची जी काही गरज आहे ती टप्प्याटप्प्यानं संपणार आहे. त्यामुळे कुठेही शेतकऱ्याला वीज नाही किंवा शेतकऱ्याला रात्री आपल्या मोटरी चालू करायला शेतात जायला लागते अशी परिस्थिती ही नक्की राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ज्याच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी संघर्ष केला, आज ते दिवस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यामध्ये देवेंद्रजींनी आणि केंद्रामध्ये आज पंतप्रधान मोदीजींनी आणलेत.
ही वस्तुस्थिती आपल्याला देशात आणि राज्यात बघायला मिळते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज लातूरमध्ये देवेंद्रजी आलेत. आत्ताच आपली इथली बैठक झाली. थोडाफार आढावा एक अर्धा पाऊण तास मुख्यमंत्र्यांनी घेतला. रमेश अप्पांनी काही रेणापूर मतदारसंघातले विषय मांडले. लातूरचे पण काही विषय या ठिकाणी बैठकीमध्ये त्याच्याबद्दल चर्चा झाली. आपलं सिव्हिल हॉस्पिटलचा विषय असेल, आपली महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची नवीन योजना असेल, त्याचबरोबर आपलं लातूरमध्ये जे शहरामध्ये रस्ते थोडे अरुंद झालेत किंवा ट्रॅफिक वाढल्यामुळे कंजेशन ट्रॅफिक जॅम असेल, त्या ठिकाणी लागणारे नवीन पूल असतील, नवीन रस्ते असतील, जिल्ह्यातील आपल्या देवणी गाईच्या वंश संवर्धनाबद्दलचे असेल त्याच्याबद्दल झाला. असे अनेक आपला दूध मुक्ती प्रकल्प होता त्याच्याबद्दल पण देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय. तो पण निर्णय लवकरच अंमलात येईल. अशा अनेक विषय, रस्ते तर आहेतच, रस्ते आपण करतोय. धनुभाऊंनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की आजूबाजूच्या दोघांना सांगा. आता धनुभाऊ तुम्ही माझे जुने मित्र आहात, तुम्हाला माझा खिसा कधी मी झाकून ठेवलाय असं नाही. खिसा मोकळाच आहे, पाहिजे तेवढा, म्हणजे मोकळा म्हणजे उघडाच आहे, त्यामुळे पाहिजे तेवढा हात घाला आणि काढून घ्या, कोण तुम्हाला नाही म्हटलंय. त्यामुळे एवढं वरपर्यंत तक्रार कशाला न्यायची मला काही कळालं नाही. तुम्ही कधीही येऊन सांगू शकताय की राजे बर आता. त्यामुळं कधी कामाच्या बाबतीत आणि आम्हाला स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांच्या आहेत की कामाच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडायचं नाही. आपल्याला आज संधी दिली आहे महाराष्ट्राच्या जनतेनं. आज आपल्याकडनं अपेक्षा आहेत. ज्याप्रमाणे या देशाचं सगळी जी काही देशाची वाटचाल पंतप्रधानांनी करून दाखवली. आज आपल्या भारताची आता हे ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याच्यातनं सुद्धा भारत आता थांबत नाहीये आणि भारत आता कोणाला जगामध्ये घाबरत नाही. हे पंतप्रधान मोदीजींनी जगाला दाखवून दिलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि एवढं होऊन सुद्धा हे सगळं भारत पाकिस्तान युद्धाचं सगळं झालं, पण आज जगातला कुठलाही देश भारताच्या विरोधामध्ये बोलू शकला नाही, भारताच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ शकला नाही. ही वस्तुस्थिती आहे. का तर आज आपल्याला पंतप्रधान मोदीजींसारखं एक कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व हे देशाला आपल्याला मिळाले, आपल्या सर्वांना मिळाले. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून हे आज घडलंय, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज तसंच नेतृत्व राज्यामध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करतोय. नक्की आज आपल्या लातूरचे जिल्ह्याचे जे काही प्रश्न असतील ते 100% देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण मिळून सोडवू. तेवढी ताकद त्यांनी आम्हाला, सर्व आमदार असतील, मंत्री म्हणून मी आज काम करतोय, मी असेल किंवा माझे सहकारी असतील, आम्हाला सर्वांना तेवढी ताकद देवेंद्रजींनी नक्की दिली आहे. त्यामुळे नक्कीच जे काही पुढचं आपलं नियोजन आहे या जिल्ह्याच्या विकासाचं, आज मुंडे साहेबांनी रेणापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, आज ते इथून आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे नक्कीच त्या मतदारसंघावर पण आम्ही सर्वजण आपणा बरोबर घेऊन लक्ष देऊन जास्तीत जास्त विकास कामं तिथं कशी पूर्णत्वाकडे नेता येतील हा प्रयत्न करू. आज परत एकदा मी जास्त वेळ न घेता, आपल्याला जास्त विचार मुख्यमंत्र्यांचे ऐकायचे आहेत, पण परत एकदा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या जिल्ह्याच्या वतीनं, लातूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांच्या स्मृतीस परत एकदा अभिवादन करतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर राजे हे उदार असतात आणि लातूर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय हे पहिल्यापासून विकास कामासाठी उदारतेनं आपला विकासाचा वाटा देत असतात. यानंतर खरं तर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी साहेब फक्त तुम्ही लढ म्हणा, असे ज्यावेळेस त्यांना वाटायचं अशा महाराष्ट्राच्या रणरागिणी, या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आज माझे
पिता आणि माझे नेता, तुम्हा सर्वांचे नेता, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या त्यांचीच कर्मभूमी असणाऱ्या लातूर येथे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जे शेवटी त्यांनी पंचायत राज मंत्री बनून अखेरचा श्वास घेतला, त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलेलं आहे. या अनावरणाच्या कार्यक्रमाला आवर्जून जे उपस्थित आहेत, कदाचित भाग्यामध्ये दुसऱ्या कुणाच्याही हस्ते उद्घाटन नव्हतं, त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून हे उद्घाटन करावं अशी मुंडे साहेबांची स्वतः इच्छा होती. ते आदरणीय या महाराष्ट्राचे अत्यंत कष्टाळू आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले, माझे सहकारी मंत्री ग्रामीण विकास त्यांच्याकडे आहे, मागच्या 5 वर्षाच्या आधी माझ्याकडे होतं, त्यामुळे त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे ग्रामीण भागाच्या. जयकुमारजी गोरे ज्यांनी माझ्यापूर्वी भाषण केलं, माझे बंधू माजी कृषी मंत्री धनंजयजी मुंडे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या अनावरणाच्या सोहळ्याला एवढा चांगलं भव्य सोहळा आयोजन करण्यामध्ये ज्यांनी अग्रेसर आहेत ते आमदार रमेश अप्पा कराड. मुंडे साहेबांनी ज्यांना युवा मोर्चाचं अध्यक्ष बनवलं ते देवेंद्रजी, नंतर ज्यांना बनवलं ते धनंजय मुंडे आणि त्यांच्यानंतर ज्यांना बनवलं ते संभाजी पाटील निलंगेकर, तेही मंचावर उपस्थित आहेत. त्यांनी पालकमंत्री म्हणून काम केलं. ते आमदार झाले 2दा याचा आनंद आहे, पण आमचं फार वट होती ते असताना मुख्यमंत्री कार्यालयात. अभिमन्यू पवार आता आमदार आहेत, 2दा आनंद आहे. आमचे आमदार विक्रम काळे, आमदार संजय बनसोडे, आदरणीय पाशाभाई पटेल माझे आमदार आता कृषी मूल्य आयोगाचं काम करतायत, बांबूवर फार मोठं काम करतायत. आमचे भाऊजी, आमचे लाडके गोविंदरावजी केंद्रे अण्णा, शिवाजीरावजी कवेकर, संजय कोडगे, या पुतळ्यामध्ये भरपूर धडपड ज्यांनी केली ते तेव्हाचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहुल केंद्रे, ज्यांनी खूप सहकार्य मला केलं आणि म्हणून आम्ही मराठवाड्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा आम्हाला खूप आशीर्वाद ज्यांच्यामुळे मिळाले. बसवराजजी पाटील, आमच्या बहीण अर्चना, म्हणजे तसं मी त्यांना वहिनी म्हणते पण अर्चनाताई पाटील चाकूरकर, कलेक्टर वर्षाताई, त्यांचंही खूप कौतुक सगळेजण करतायत. आणि CEO जिल्हा परिषद राहुल कुमार मीना आणि आयुक्त मानसी मीना, इथे दोघेही मीनाच आहेत का? अच्छा, पती पत्नी एकत्रीकरण, व्हेरी गुड. आणि समोर सर्व मान्यवर मंचावर उपस्थित आणि समोर उपस्थित मुंडे साहेबांवर कुठल्याही अपेक्षेविना त्यांच्या जाण्याच्या पश्चात 11 वर्ष झाले तरी सतत प्रेम करणारे तुम्ही सगळे वडीलधारी मंडळी, माझ्या माय माऊल्यांनो आणि युवा बांधवांनो, खरं आजचा दिवस असा आहे, काय बोलावं मला कळत नाही. ज्या दिवशी मुंडे साहेबांचं निधन झालं त्या धक्क्यातून कशी त्या म्हणजे धुक्यामध्ये वावरल्यासारखे आम्ही कितीतरी दिवस वावरलो. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले त्या सगळ्या दिल्लीमध्ये मला कोणीच ओळखीचं वाटत नव्हतं, तेव्हा मुंडे साहेबांच्या मृतदेहापाशी देवेंद्रजी उभे होते आणि तो एकच चेहरा मला वाटलं की अरे मी देवेंद्रजी म्हणून तिथे खूप जोरात टाहो फोडला. कारण मला असं वाटत होतं की विमानात बसताना आदरणीय नितीनजींचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं होती परिस्थिती, पण मन मानत नव्हतं. मला वाटत होतं एवढ्या लाखो लोकांच्या प्रार्थना माझे बाबा नाकारणार नाहीत, ते मास लीडर आहेत, ते लोकांची कधीच नाही म्हणत नाहीत, ते लोकांची याचना कधीच नाकारणार नाहीत. मी दवाखान्यात जाईपर्यंत मुंडे साहेब चमत्कारिक दृष्ट्या ते ट्राय करत होते ना, त्यांना रिवाईव्ह करायचं,
ते जीवित असतील अशी अपेक्षा, भाबडी अपेक्षा होती. त्यांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप 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 दिवस लागले. त्यांची डॉक्युमेंटरी बनवली तेव्हा कळत नव्हतं की काय ओळी मुंडे साहेबांसाठी बोलाव्या. एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, उस वक्त कहां थे हम, कहां तुम चले गए. मुंडे साहेबांनी जीवनात काय कमवलं मला माहित नाही, कारण मी त्यांची वारस आहे. वारस तुम्ही सर्वच आहात. मंचावरचे देवेंद्रजी आहेत, मंचावरचे सगळे लोक आहेत. पण जेव्हा लोकसभेची 2014ची निवडणूक झाली तेव्हा एका सभेत साहेबांनी सांगितलं, पंकजा धन्यवाद. छोटीशा पंकजाचा ऊर भरून आला. का धन्यवाद म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते, माझी एकच लेक 12 आमदारांना भारी पडली आणि माझा वारसा मी निवडला. जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे. आणि हे वारस जमीन, जायदाद, पद, प्रतिष्ठा याच्याही पलीकडचं आहे. मी गेल्या 5 वर्षात कुठल्याही पदावर नव्हते तेव्हा अनुभवलेला आहे. माझे वडील हे माझे गुरु होते. त्यांनी मला काय करायचंय कधीच शिकवलं नाही, पण काय नाही करायचंय हे जरूर शिकवलं होतं. आणि म्हणून बरेच लोक, मी कधी कुणाचा एकेरी उल्लेख करत नाही, माझ्या माघारी मी कधी कुणाची प्रतारणा होईल असं कधी बोलत नाही, पातळी सोडून बोलत नाही. कुणाचा राग वाटत नाही मला, कुणाविषयी द्वेष वाटत नाही. मला तर वाटतं की माझं नशीब किती मोठं आहे की माझ्या वडिलांना जाऊन आज 11 वर्ष झाले त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारतोय आणि त्यावेळी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि मी मंत्री म्हणून इथे हजर आहे. काय मागू देवाला, जोळी कमी पडेल इतकं प्रेम लोकांनी दिलं. लोकांचं प्रेम तेव्हा कळतं जेव्हा माणूस काही नसतो. आणि मुंडे साहेब मंत्रिपदाची शपथ घेण्यास ती आयुष्यातल्या सगळ्यात संघर्षमय जीवनात होते तेव्हा मुंडे साहेबांना लोकांनीच प्रेम दिलं. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर एका मुसलमान माणसाला हार्ट अटॅक आला बातमी ऐकून आणि तो जागच्या जागी दगावला. हे प्रेम आहे. असंख्य तरुण आत्महत्या करत होते, वेडे झाले होते. मुंडे साहेबांच्या चितेत आम्हाला ढकलून द्यायची लोकांची तयारी होती. एवढा आक्रोश त्यांच्या डोळ्यामध्ये होता. त्या सगळ्या संपत्ती पुढे, या प्रेमापुढे कोणती पद, प्रतिष्ठा, कोणतेही वैभव हे माझ्यासाठी मोठं नाही. माझ्या तोंडातून, माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडातून सांगितलंय माझा वारसा आहे, केवढी मोठी जबाबदारी आहे. या सुईच्या टोका एवढी जर त्याला धक्का लागला तर मला खूप वाईट वाटेल. आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी होईल, टाईट होईल असंच वागायचा प्रयत्न कर. त्यांनी सांगितलं कुणी तुकडे पेटलेले कधी घ्यायचे नाही, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही. या महाराष्ट्रातल्या दीन दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यांच्या जीवनात काय होतं, संघर्ष तोच करू शकतो ज्याचा पाठीचा कणा ताट आहे आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे. आणि हा स्वाभिमान मुंडे साहेबांनी आमच्या रगारगात भरला. आणि दुसरं मला शिकवलं मुंडे साहेबांनी ते म्हणजे क्षमा करणं. मला बऱ्याच वेळा माझे कार्यकर्ते म्हणतात काही यांनी असं केलं तसं केलं. मी म्हणलं नाही. मुंडे साहेब म्हणायचे या जगामध्ये कोणताही माणूस बिनकामाचा नसतो आणि कधी गणित बेरजेचंच करायचं असतं. मला वाटतं हे जर कुणी तंतोतंत पाळलं असेल तर देवेंद्रजींनी पाळलेलं आहे. आणि म्हणून या मंचावर आज कोणालाही कमी लेखायचं नाही, कोणालाही मायनस करायचं नाही, बेरजेचं राजकारण करायचं आहे. आणि त्याच्यावर सत्ता येते ना, नुसत्या भावनांवर सत्ता येऊ शकत नाही. सत्ता येण्यासाठी पूर्णपणे प्लॅनिंग करावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये अनेक युद्ध केले आणि अनेक तहही केले जनतेच्या हितासाठी. जनतेला कुठेही नख लागू नये याच्यासाठी तहही करावं लागतात आणि युद्धही करावं लागतं, यश हे मिळवावं लागतं. हे माझ्या बाबांनी मला सांगितलं. मला दुर्दैवाने बऱ्याच वेळा अपयशाचा सामना करावा लागला, कारण वारशामध्ये संघर्षही आलाय, कारस्थाने आले, कट कारस्थाने आलेत. पण कधी मुंडे साहेबांनी सांगितलं कोणाही विषयी एवढं सुद्धा मनामध्ये विष बाळगायचं नाही.
ते आपल्या सिस्टीम मध्ये ते विष येतं, आपल्या शरीरात येतं आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जवळ करायचं, आलिंगन देऊन त्याला प्रेमाने जवळ करायचं. मुंडे साहेबांचं जे संस्कार होते त्या संस्कारात वागण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच वेळा काही लोकांचे वैयक्तिक गोष्टी असतात. देवेंद्रजी, आपल्याला तर खूप अनुभव येत असेल. त्याचं एखादं काम राहिलं, त्याचा एखादा इगो हर्ट झाला, ते म्हणतात मुंडे साहेबांसारखं ताईची कार्यपद्धती नाही. मी म्हणते हो, माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांसारखी नाही. माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांना जशी पाहिजे तशी आहे. कारण मुंडे साहेब मला नेहमी म्हणायचे हे वाक्य, आज श्रावण सोमवार आहे, वैद्यनाथाचं दर्शन घेऊन आले, उपवास आहे मला आणि माझ्या पित्याचं गोपीनाथाच्या पुतळ्याचं अनावरण करता आलं आणि बाजूलाच एक पुत्र अजून होता, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा पुत्र. कारण एक प्रांजळ आणि सोज्वळ राजकारणाचं मूर्तिमंत उदाहरण कोणी उभं केलं असेल तर या दोन जोडीने केलं. एक मैत्री केली, पण कधी पक्षाची कधी कुठली प्रतारणा केली नाही. एकमेकांची मैत्री लढले, विरोधातही लढले पक्षाच्या, पण पक्षाचे आपापले नेते बनून लढले. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण मी पालकमंत्री असताना माझ्या हस्ते झालं, तो क्षण आठवला. आणि म्हणून एवढंच मी एवढं या निमित्ताने सांगेन, मुंडे साहेबांनी मला सांगितलं, 1000 वेळा सांगितलं, तुला गोपीनाथ मुंडे व्हायचंय पण सुधारित आवृत्ती व्हायचंय. त्यामुळे मला जसं वाटतं तसं तू काम कर. कारण बऱ्याच वेळा मला जसं वाटतं तसं मला करता येत नाही, ते तू कर. आणि म्हणून तत्वांशी प्रतारणा न करता, सामान्य माणसाच्या हिताची प्रतारणा न करता, कधी स्वाभिमान गहाण न टाकता राजकारण करण्याचं वचन मी माझ्या मृत होण्याच्या आधी माझ्या पित्याला दिलंय. त्या वचनावर मी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहीन, हे वचन आज तुम्हाला देते. रमेश अप्पा, तुम्ही रेणापूरचे आमदार झाला, तो मोठं भाग्य आहे. कारण मला तर परळीचं व्हावं लागलं. जेव्हा रेणापूर आणि परळी वेगळे झाले, परळी मतदारसंघ नवीन झाला, तेव्हा मला परळीचं आमदार व्हावं लागलं. 2 वेळा मी परळीचे आमदार झाले. पण रेणापूरच्या लोकांनी जे प्रेम दिलं ते मी कधी 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 विसरू शकणार नाही. 2004ला मुंडे साहेबांच्या प्रचारासाठी पानगावची रेणापूरची जबाबदारी माझ्याकडे होती आणि 2014ला मुंडे साहेबांच्या लोकसभेची जबाबदारी होती. या सगळ्या प्रवासात खूप शिकले, खूप काही आहे माझ्याकडे. मला लोक सांगतात मुंडे साहेबांचं चरित्र लिही. आता मी लिहीन का नाही माहित नाही, माझ्याकडून ते होईल का नाही माहित नाही, पण जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यात मी बघते मुंडे साहेबांचं चरित्र मला तिथेच दिसतं. म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये मुंडे साहेबांची प्रतिमा दिसते. माय माऊलींनी डोळ्याला पदर लावला, तिच्या अश्रूत मुंडे साहेबच सांडताना मला दिसतात. आणि तरुणांच्या ऊर्जेमध्ये देखील आजही मला मुंडे साहेब दिसतात. आणि ते मुंडे साहेब जिवंत ठेवण्याचं मोठं कर्तव्य हे माझं तर आहेच, पण आपल्या सर्वांचं देखील आहे. त्यामुळे आज जे खरी साहेबांची शिकवण होती, छोट्या छोट्या लाभासाठी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप मोठे नाते असतात. नाते फार महत्वाचे असतात. रक्ताची नाते तर आपल्याला निवडता येत नाही, पण आपण जे नाते स्नेहाने प्रेमाने निवडत असतो ते नाते फार महत्वाचे असतात आणि ते कशाही पेक्षा श्रेष्ठ असतात. तसंच नातं या लातूरचं मुंडे साहेबांचं आहे. मी विलासरावजींचा उल्लेख केला, विलासरावजी आणि मुंडे साहेबांचा आहे. तसंच नातं तुमचं आणि माझं आहे. चूकभूल कधी क्षमा करा. कधी कधी राजकारणामध्ये एखादी घटना आपल्याला यशस्वी करता येत नाही, पण मनामध्ये कधीही लोकांच्या विरोधात कोणाच्या वाईट करण्याचा हेतू कधीही नसणार. मुंडे साहेबांनी जी शिकवण दिली, मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधी झुकणार नाही, हे वाक्य आज म्हणते मंचावर. कारण मीडियावाले असे लावतात, पंकजाताई असे म्हणल्या, ते याला म्हणल्या, त्याला कोणाला नाही म्हणले. मी कोणाला नाही म्हणले, मी परिस्थिती समोर झुकणार नाही, मी उतणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही असा शब्द देते. खातं माझ्याकडे आहे पर्यावरण आणि पशुसंवर्धन. दोघांनाही बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाही. एवढी मोठी जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे देवेंद्रजी यांनी मला दिलेली आहे. आणि प्रत्येक वेळी आता कृषीचा दर्जा आपण पशुसंवर्धनला दिला, टाळ्या वाजून देवेंद्रजी फडणवीस यांचे आपण आभार माना. अजितदादांनी आणि देवेंद्रजींनी खूप एक मला सहकार्य त्याच्यामध्ये केलं. आणि आता रिव्हर म्हणजे नदीचं पुनर्जीवन करण्यासाठीचं प्राधिकरण निर्माण करण्याच्या निर्णयाला सुद्धा देवेंद्रजींनी ग्रीन सिग्नल दिला. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या परत पुनर्जीवित होतील, हा एवढासा संकल्प इथे करून जाते. आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद सदैव मला लाभतील. असंच काम चांगल्या माणसाचे,
चांगल्या ज्याच्या निष्पाप मनाचे आशीर्वाद सदैव मला लाभतील असेच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. आणि माझ्या वाढत चाललेल्या, माफ करा देवेंद्रजी, मी एवढं कधी तुमच्यासमोर भाषण नाही करत, पण आज भावना थोड्या अनावर झाल्या, क्षमा करा, 5 मिनिटं जास्त बोलले, तर माझ्या वाढत चाललेल्या भाषणाला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. खरं तर बाप गेल्याचं दुःख काय असतं फक्त ते लेकीलाच कळतं, पण दुःखाला पांघरून घालत तुमच्या माझ्यासाठी कायम ताई आम्हाला लोकनेते गोपीनाथ मुंडे फक्त आपल्यात दिसतात आणि तोच वारसा घेऊन आपण काम करताय. आपले मनापासून धन्यवाद. यानंतर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं, ज्यांनी हा पुतळा उभारला, ज्यांनी शिल्प हे केलं तयार, त्यांचा अंबादासजी पायघन मुंबई यांचा सत्कार मी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. ज्या शिल्पकारानं खरं तर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांची कीर्ती दिवंगत राहील असे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा पुतळा त्यांनी साकारलेला आहे, असे अंबादासजी पायघन मुंबई यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर ज्यांच्या संबोधनासाठी, ज्यांचे शब्द आपल्या कानात उतरवून घेण्यासाठी आपण आतुर आहोत, असे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ यांना मी विनंती करतो की आपण या सभेस मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि ज्यांनी माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडवले, ज्यांच्याकडे नेतृत्व होतं, वक्तृत्व होतं, कर्तृत्व होतं, निर्णय क्षमता होती, हिम्मत होती, संघर्ष होता, असे आपल्या सर्वांचे लाडके नेते, या महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या मुंडे साहेबांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवणाऱ्या आमच्या भगिनी सौ पंकजाताई मुंडे, लातूरचे पालकमंत्री माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे, मंचावर उपस्थित आमदार आणि माजी मंत्री श्री धनंजयजी मुंडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळेजी, आमदार अभिमन्यूजी पवार, आमदार संजयजी बनसोडे, आणि ज्यांनी मेहनत करून आजचा हा कार्यक्रम इतका भव्य केला, ते लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रमेशप्पा कराड, संजयजी केणेकर, देवेंद्रजी कोठे, बसवराजजी पाटील, अजितजी कव्हेकर, पाशाजी पटेल, गोविंदजी केंद्रे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, आमच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, संजयजी कोडगे, अरविंद पाटील निलंगेकर, ज्यांच्या काळामध्ये हा पुतळा या ठिकाणी स्थापित झाला, ते राहुल केंद्रेजी, बळवंत शिवसेनेचे बळवंत जाधवजी, मकरंद सावेजी, देविदास काळेजी, प्रेरणा होनराव, अमोल निडवदे, आपल्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर, शहाजी उमाप, राहुल कुमार मीणा, अमोल तांबे, श्रीमती मानसी मीणा, मंचावरील सर्व मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले मुंडे साहेबांवर
मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज लातूर जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेचे माजी सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडेजी यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित झाला आणि माझं भाग्य समजतो की त्याचं उद्घाटन करण्याची संधी ही मला या ठिकाणी प्राप्त झाली, म्हणून खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. ताईंनी उल्लेख केला की एकीकडे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा पुतळा आहे. विलासरावजींनी देखील या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून, देशाचे मंत्री म्हणून एक मोठी लोकप्रियता मिळवली आणि मुंडे साहेब आणि विलासरावजी यांची मैत्री ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही मित्र स्मारकाच्या स्वरूपातही आजूबाजूला आले, ही देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारचा हा योगायोग या ठिकाणी आहे. आपण जर गोपीनाथरावांचं संपूर्ण जीवन बघितलं तर सातत्याने संघर्ष करणारे गोपीनाथराव आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी सामान्य कार्यकर्त्यापासनं तर देशाच्या मोठ्यातल्या मोठ्या पदापर्यंत त्यांनी केलेली वाटचाल ही त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या संघर्षातून साकार झाली आहे. खरं तर आपण विचार करा, अवघ्या 35-37व्या वर्षी गोपीनाथराव भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले. महाराष्ट्रामध्ये त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हा निर्णय केला की आपल्याला तरुण रक्त हवं आहे, आपल्याला नवीन रक्त हवं आहे, आपल्याला हा पक्ष जर मोठा करायचा असेल तर संघर्ष करणारी तरुणाई ही एकत्रित केली पाहिजे. आणि मग अशा प्रकारचे अनेक तरुण हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळी एकत्रित केले आणि त्यांचं नेतृत्व करण्याची संधी ही गोपीनाथरावजींना दिली. खरं म्हणजे त्यावेळेस पक्षामध्ये त्यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ लोक होते, पण पक्षाला माहिती होतं की सामान्य माणसामध्ये जर आपल्याला पक्ष पोचवायचा असेल तर असा संघर्ष करणारा तरुण हा आपल्याला पक्षाचा नेता म्हणून दिला पाहिजे. आणि गोपीनाथरावनी त्या ठिकाणी जेव्हापासनं पक्षाची धुरा सांभाळली त्यानंतर कधी मागे वळून बघितलं नाही. इतकं मोठं संघटन हे गोपीनाथरावजींनी तयार केलं. आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे, देशातला तर आहेच, पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो, याची नीव ठेवणारे, याचे पायवा ठेवणारे जे काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत, त्यातलं ठळक नाव, प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांचं आहे. हे देखील आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून एक मोठा संघर्ष उभा केला. आणि आपल्याला माहिती आहे 90च्या दशकामध्ये ज्यावेळेस गोपीनाथरावांना विरोधी पक्षनेता पद मिळालं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष नेते कसे असावे याचं जेव्हा आपण उदाहरण देतो तेव्हा पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर हे गोपीनाथराव मुंडेंचं येतं. आपल्याला माहिती आहे की आपण इतिहासात ऐकतो की मुघलांना संताजी धनाजी हे पाण्यामध्ये देखील दिसायचे. तशी अवस्था 90च्या दशकामध्ये झाली होती. त्यावेळेस मुघल नव्हते, मी विरोधकांना मुघल म्हणत नाही, नाहीतर कोणीतरी म्हणेल विरोधकांना मुघलच म्हटलं, पण तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना रात्री झोपेतही गोपीनाथरावजीच दिसायचे. आणि उद्या गोपीनाथरावजी काय गौप्यस्फोट करतील याची धडकी ही त्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाला असायची. एक एक
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरुद्ध एक एक विषय जो गोपीनाथरावजींनी मांडला आणि विषय मांडत असताना अलीकडच्या काळामध्ये लोक हवेत बार सोडतात, पुरावे काहीच नसतात, बोलून निघून जातात, दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात, अनेक वेळा मीडियाही त्यांना विचारत नाही. पण गोपीनाथराव मुंडे अशा व्यक्तीचं नाव होतं ज्याने विधानसभेमध्ये उभं राहून आरोप केला तर कधीच आरोप परत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. समोरच्याचा राजीनामा घेऊनच ते खाली बसले. अशा प्रकारचं गोपीनाथरावांचं काम होतं. आणि म्हणून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर एक एक ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी काम करणं सुरू केलं आणि मग ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दाऊदचा बोलबाला होता त्यावेळी थेट सभागृहामध्ये उभं राहून दाऊदला देखील आव्हान देण्याचं काम हे गोपीनाथराव करायचे. आणि त्या काळच्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही कसे दाऊद खाली दबलेले आहात हे सांगण्याचं धारिष्ट देखील गोपीनाथराव मुंडेंमध्ये होतं. आपल्याला माहितीये ज्या प्रकारे त्यांनी एक एक त्या काळामध्ये घोटाळे बाहेर काढले, एक एक त्या ठिकाणी स्कॅम बाहेर काढले, त्यातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक वातावरण उभं झालं. आणि 1995ला त्याच वातावरणामध्ये गोपीनाथरावजी संघर्ष यात्रा घेऊन निघाले आणि त्या संघर्ष यात्रेने खऱ्या अर्थानं उभा महाराष्ट्र ढवळून काढला. आपल्याला माहिती आहे संघर्ष यात्रा ज्या गावात जायची त्या ठिकाणी गावच्या गावं रिकामी व्हायची. अनेक ठिकाणी जेव्हा संघर्ष यात्रा एखाद्या गावात जाऊ शकायची नाही त्यावेळेस अख्खं गाव रिकामं येऊन त्या ठिकाणी मोठ्या रस्त्यावर यायचं, महामार्गावर यायचं, कारण त्यांना गोपीनाथरावजींची एक झलक पाहायची असायची. अशा प्रकारची संघर्ष यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये एकीकडे गोपीनाथराव आणि दुसरीकडे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा प्रकारचं रान पेटवलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडलं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा महायुतीचं सरकार आलं. या सरकारमध्ये देखील अनेक खाती त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी पाहिली. ऊर्जा खातं असेल, पाटबंधारे खातं असेल, पण सगळ्यात महत्वाचं खातं जे मुंडे साहेबांनी सांभाळलं ते म्हणजे गृह खातं. कारण तो काळ राजकारणातल्या गुन्हेगारीकरणाचा होता. मुंबईमध्ये एखाद्या श्रीमंत व्यक्तीने गाडी घेतली तर त्याला 1 तासात फोन यायचा, खूप पैसा तुझ्याकडे आलाय, गाडी घेतली आहे, आम्हाला एवढे पैसे पाठवून दे नाहीतर तुझ्यावर आम्ही हल्ला करू. अशा प्रकारची अवस्था होती. काळी दिवाळी लोक साजरी करायचे अशी अवस्था होती. अशा वेळी मुंडे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी मी हा गुंडाराज चालू देणार नाही, अंडरवर्ल्डचं राज्य चालू देणार नाही. आणि त्या काळामध्ये मकोका सारखा कायदा हा मुंडे साहेबांनी तयार केला आणि एन्काउंटर सुरू झाले. गोळीचं उत्तर गोळीने देणं चालू झालं आणि अशा प्रकारची दहशत तयार झाली की अंडरवर्ल्डमध्ये कोणाची हिंमत कोणाला फोन करायची राहिली नाही. अंडरवर्ल्डच्या विळख्यातनं या महाराष्ट्राला बाहेर करणारे गृहमंत्री जर कोणी होते तर ते आपले गोपीनाथराव मुंडे होते. याचा मला अतिशय अभिमान आहे. आणि म्हणून हजारो गोष्टी त्या काळातल्या सांगता येतील की ज्या मुंडे साहेबांनी एक प्रकारे या महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र घडवण्याकरता केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि म्हणून मुंडे साहेबांचं नेतृत्व कसं होतं त्यानंतर जवळपास 15 वर्ष राज्यातही सरकार नाही आणि नंतर देशातही सरकार नाही अशी परिस्थिती 2004 नंतर होती. 1999ला आपलं सरकार अगदी थोड्या मतांनी गेलं, पण मुंडे साहेबांनी संघर्ष सोडला नाही. आणि एखादा व्यक्ती कसा असो बघा, मी अगदी जवळून बघितलेलं आहे. खरं तर अनेक वेळा पदं गेली की लोक फारसं विचारत नाही. पद असली की समोर समोर करणारी लोक पद गेल्यानंतर दिसतही नाही. पण 15 वर्ष पदावर नसतानाही मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त रुबाब असलेला नेता जर कोणी असेल तर ते आमचे गोपीनाथराव मुंडे होते. पदाची आवश्यकताच नव्हती. गोपीनाथराव ज्यावेळी रस्त्याने निघायचे त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापेक्षा देखील जास्त लोकांचं समर्थन, साथ आणि आशीर्वाद हा मुंडे साहेबांना मिळायचा.
आणि या सगळ्या संघर्षामध्ये मला या गोष्टीचा अतिशय मनापासून आनंद आहे की मला खूप जवळून त्यांच्यासोबत काम करायला मिळालं. विधानसभेमध्ये विशेषतः मला एक फायदा होता, मी वयाने लहान होतो, त्यामुळे मुंडे साहेब सगळी कामं मला सांगायची, कुठली गोष्ट करायची असेल तरी मला जबाबदारी द्यायची. त्यामुळे इतक्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. एखाद्या प्रसंगामध्ये काय केलं पाहिजे, कसं उत्तर दिलं पाहिजे, कशी कुरघोडी केली पाहिजे, याची जी हातोटी त्या ठिकाणी गोपीनाथरावजींकडे होती, असे फार कमी लोक आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या डिबेट्स पाहायला मिळत नाहीत, पण गोपीनाथरावजी ज्यावेळेस एकेका विषयावर सरकारचे साल्ट काढायचे त्यावेळी त्यांची बोलण्याची जी शैली होती त्यातला खुमासदारपणा होता. समोरच्यावर वज्राघात करत असताना देखील त्याला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती ते करायचे. त्याच्याशी संबंध त्यांनी कधी खराब केले नाहीत, संबंध चांगले असायचे. पण मी तुम्हाला सांगतो, गोपीनाथरावजींनी सगळ्यात मोठी शिकवण काय दिली, जी माझ्या जीवनामध्ये मी अनेक वर्ष पाळतो आणि पाळली आहे. आणि मला असं वाटतं की जे काही थोडं बहुत यश मला मिळालं ते त्या शिकवणीमुळे मिळालं. मला गोपीनाथरावजी एक दिवस म्हणाले, देवेंद्र एक लक्षात ठेव, सत्ता जी असते ती अशी असते की ती अनेक आमिष आपल्याला दाखवते. सत्ता ही अनेक वेळा आपल्याला वश करते, पण लक्षात ठेव, सत्तेशी संघर्ष करायला शिक. ज्या दिवशी विरोधी पक्षात असताना सत्तेशी समझोता करशील त्या दिवशी कदाचित संपत्ती मोठी होईल, पण नेतृत्व कधी मोठं होऊ शकणार नाही. आणि म्हणून सत्तेशी समझोता करू नकोस. आणि मी जीवनभर ते पाळलं. जोपर्यंत विरोधी पक्षात होतो तोपर्यंत पाळलं. मध्ये 2.5 वर्ष पुन्हा एकदा विरोधी पक्षात जायची वेळ आली. एकही दिवस सत्ता पक्षाच्या नेत्यांना झोपू दिलं नाही, कारण माझ्यासोबत गोपीनाथराव मुंडेंची शिकवण होती, सत्तेशी संघर्ष करायचा, सत्तेशी समझोता करायचा नाही. तो समझोता कधी केला नाही. आज मला खरं म्हणजे अनेक प्रसंग आठवतात. सभागृहामध्ये कितीही अडचणीची परिस्थिती असली, कितीही संघर्षाची वेळ असली, कितीही सभागृहामध्ये गदारोळ असला आणि मुंडे साहेब उभे राहिले, अख्खं सभागृह शांत बसायचं आणि मुंडे साहेबांचं भाषण ऐकायचं. सभागृहाच्या पेच प्रसंगामध्ये अनेक वेळा ज्यावेळी सभागृहाचे अध्यक्षांना आता सभागृह कसं सांभाळावं असा प्रश्न निर्माण व्हायचा, ते हळूच मुंडे साहेबांकडे पाहायचे. मग मुंडे साहेब तर विरोधी पक्षात होते, पण एक जबाबदार नेते होते. जबाबदार नेता हा सत्ता पक्षात असो की विरोधी पक्षात असो, तो कधीही आपल्या विधानसभेची पत खाली जाऊ देत नाही. आणि मग त्यांनी बघितल्याबरोबर मुंडे साहेबांच्या लक्षात यायचं की आता हे सभागृह सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. आणि मग मुंडे साहेब उभे राहायचे आणि त्या ठिकाणी ते सभागृह सांभाळायचे आणि सभागृहातलं वातावरण हे पूर्णपणे त्या ठिकाणी परिवर्तित व्हायचं. अनेक वेळा आम्ही बघायचो मुंडे साहेबांची एक स्टाईल होती, पण एखाद्या व्यक्तीचं जे चरित्र असतं ते किती स्ट्रॉंग असतं, एखाद्या व्यक्तीबद्दल कन्व्हिक्शन किती स्ट्रॉंग असतं. अनेक वेळा बोलत असताना मुंडे साहेबांना कागद सापडायचे नाही. मुंडे साहेबांना कागद पाहून बोलायची सवय नव्हती. कागद त्यांचा पीए खूप द्यायचा आणि ते नेमके कागद हरवायचे आणि मग पुराव्यादाखल आलेला कागद त्यांना कधी सापडायचा नाही. मग जो कोरा कागद मिळेल तो कोरा कागद दाखवायचे, हा माझ्याकडे पुरावा आहे. पण कोणाची हिंमत नव्हती मुंडे साहेबांना विचारायची की दाखवा मुंडे साहेब तुमच्याकडे काय पुरावा आहे. लोकांना माहिती होतं मुंडे साहेबांनी कागद दाखवला म्हणजे नक्की त्यांच्याकडे पुरावा असेल. त्यांचा कोरा कागद देखील पुरावा म्हणून अख्खं सभागृह स्वीकारायचं, ही मुंडे साहेबांची काम करण्याची पद्धती होती. आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुंडे साहेबांनी पक्ष वाढवला. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट अजून त्यांच्याकडनं शिकायला मिळाली, ती म्हणजे सामाजिक न्यायाचं कन्व्हिक्शन. मुंडे साहेबांनी सामाजिक न्यायाची कास कधी सोडली नाही. त्याकरता त्यांना राजकारणामध्ये काही अडचणी देखील सहन कराव्या लागल्या, पण मुंडे साहेब हे नेहमीच आपल्या विचारांवर अडिग राहिले. ज्यावेळी मराठवाड्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करायचा, याच्यावर 2 गट झाले होते, मोठी आंदोलनं चालली होती.
त्यावेळी मुंडे साहेबांनी कन्व्हिक्शनने हे सांगितलं की नाही, या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला पाहिजे आणि त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लागलं पाहिजे. आणि त्याकरता संघर्ष केला, त्याकरता जेलमध्ये गेले, त्याकरता मोठ्या प्रमाणात आंदोलनं मुंडे साहेबांनी केली. त्याचा काही परिणाम देखील, राजकीय परिणाम त्यांना भोगावा लागला, पण त्यांनी कधी त्याची चिंता केली नाही. दलित, आदिवासी, ओबीसी, भटके, विमुक्त यांच्याकरता गोपीनाथराव मुंडे हे हक्काचं घर होतं. गोपीनाथराव मुंडे हे आपले नेते आहेत, हे आपल्या न्यायाकरता लढतात, अशा प्रकारचं कन्व्हिक्शन होतं. आणि मुंडे साहेबांनीही कधी हा लढा सोडला नाही. किंबहुना महाराष्ट्रातल्या या सगळ्या समाजाला, जो मोठ्या संख्येनं आहे पण जाती जातीमध्ये विखुरलेला आहे, अशा सगळ्या समाजाला एकत्रित करून तुम्ही एकत्रित आलात तर तुम्हाला नेतृत्व मिळेल, तर तुम्हाला निवडून येता येईल, अशा प्रकारची विजिगीषू वृत्ती या समाजामध्ये त्यांनी तयार केली आणि त्यातनं एक मोठ बांधली. आणि आज आपण पाहतोय वंचितातल्या वंचित समाजाचे लोकही आपल्याला विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाहायला मिळतात. याचं कारण ही सगळी मोठ ही मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये बांधली. आणि या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला तुलाही स्वप्न पाहायचा अधिकार आहे, हे मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणूनच हे जे सामाजिक न्यायाचं त्यांचं कन्व्हिक्शन होतं हे अत्यंत महत्वाचं होतं. पण यातनं दुसरं शिकण्यासारखं काय? मुंडे साहेबांनी ओबीसीची मोड बांधली. ओबीसीचे नेते म्हणून मुंडे साहेबांकडे पाहिलं गेलं, पण ओबीसीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना ते इतर कुठल्या समाजाच्या विरोधात आहे असं कोणीच कधी त्यांच्याबद्दल म्हणू शकलं नाही. इतर समाजांनाही मुंडे साहेबांबद्दल तेवढंच प्रेम होतं. आजच्या राजकारण्यांना हे शिकावं लागेल आणि आजच्या माध्यमांना हे समजावं लागेल. एखाद्या समाजाचं त्या ठिकाणी कल्याण झालं पाहिजे, याकरता दुसऱ्या समाजाचा दुस्वास करण्याची आवश्यकता नाही आहे. आपण सगळे एकत्रितपणे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं कल्याण करण्याकरता चाललो. त्यामुळे ज्या ज्या समाजामध्ये जो जो वंचित आहे त्या प्रत्येकाचं कल्याण करण्याची जबाबदारी ही आपल्या राज्यकर्त्यांकरता आहे, ही सगळ्या नेत्यांकरता आहे. अशा प्रकारची भावना जी गोपीनाथरावजींनी जीवनभर जोपासली, ती भावना जोपासण्याची आजच्या राज्यकर्त्यांना आवश्यकता आहे. ती समजून घेण्याची आवश्यकता आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की खरं तर त्यांच्या जीवनामध्ये मला इतक्या गोष्टी जवळून पाहायला मिळाल्या की त्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख जर मी करू लागलो तर कदाचित तास 2 तास देखील कमी पडतील. ते ज्यावेळेस लोकसभेमध्ये गेले, आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये गेल्यानंतर ते उपनेते झाले. अनेक वेळा महाराष्ट्रातनं गेलेले नेते हे लोकसभेमध्ये हरवून जातात. वर्षानुवर्ष 40 वर्ष महाराष्ट्रात राजकारण केलेले गोपीनाथरावजी लोकसभेमध्ये गेल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात त्यांनी आपली चुणूक दाखवली आणि त्यानंतर लोकसभेला देखील त्यांनी आपलंसं करण्याचं काम केलं. खरं म्हणजे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे की गोपीनाथरावजींना केंद्रीय मंत्री म्हणून काही दिवसाचाच काळ मिळाला. जर गोपीनाथरावजी ग्रामविकास विभागाचे मंत्री म्हणून केंद्रात काम करत होते, गोपीनाथरावजींना अधिक काळ मिळाला असता तर या देशामध्ये एक चमकता तारा म्हणून, या देशाचे नेते म्हणून गोपीनाथजींना आपण पाहू शकलो असतो. मगाशी रमेशप्पा तुम्ही सांगितलं हे खरं आहे की गोपीनाथजींनी त्या सभेमध्ये हे सांगितलं की देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र. पण त्याच्यानंतर मला माध्यमांनी विचारलं, गोपीनाथरावजी होते, मी माध्यमांना सांगितलं हे काही म्हणू द्यात पण आम्ही गोपीनाथरावजींना उधारीवर मोदीजींना दिलाय. विधानसभेची निवडणूक झाली की आम्ही गोपीनाथरावजींना परत आणणार आहोत आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार आहोत. खरं म्हणजे आमचं ते स्वप्न दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलं नाही. आज खरं म्हणजे ज्यावेळी या पदावर मी बसतो त्यावेळी मला याची जाणीव असते की गोपीनाथरावजींसारख्या व्यक्तींनी केलेल्या या बलिदानामुळे, त्यांनी केलेल्या संपूर्ण
या कार्यामुळे आज आमच्यासारख्या मंडळींना ही सगळी पदं भोगता येत आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की शेवटी आपण एखादा पुतळा का बांधतो, तर तो पुतळा याकरता बांधतो की त्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालण्याकरता पुतळा बांधतो. आणि म्हणून मला या गोष्टीचं समाधान आहे की ज्या गोष्टीकरता गोपीनाथरावजींचा सातत्याने आग्रह असायचा ती प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आज आपल्याला माहितीये की या ठिकाणी गोपीनाथरावजींनी संघर्ष केला. या मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी जे पळवून नेण्यात आलं होतं, वर्षानुवर्ष मराठवाड्याला या ठिकाणी तहानलेलं ठेवण्याचं काम हे तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी केलं. आपलं सरकार 14ला आल्यानंतर पहिल्या झटक्यामध्ये मराठवाड्याच्या हिश्श्याचं 7 TMC पाणी आपण मराठवाड्याला परत आणलं आणि आज त्याचं काम होत आहे आणि आमच्या बीड जिल्ह्यापर्यंत आता ते पाणी पोहोचत आहे. आणि दुसरं त्यांचं स्वप्न होतं, गोदा परिक्रमा त्यांनी केली, या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचं त्याचंही काम आपण सुरू करतोय. जवळपास 54 TMC पाणी वाहून जाणारं हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून या मराठवाड्याला पूर्णपणे दुष्काळ मुक्त करण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न हे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी नगर, परळी, बीड रेल्वेचं त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्नाकरता त्यांनी संघर्ष केला. मला आनंद वाटतो मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही, पंकजाताई, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. आता त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. काही आपण रेल्वेचा एक टप्पा सुरू केला, आता अंतिम टप्पा देखील आपण सुरू करणार आहोत. एक एक करून या ठिकाणी जे काही मुंडे साहेबांचे स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणून रमेश अप्पा, तुम्ही चिंता करू नका. मुंडे साहेबांच्या रेणापूरचं तुम्ही नेतृत्व करताय. आता हा लातूर ग्रामीण जिल्हा झालेला आहे, त्यामुळे तुमच्याकडे आमचं विशेष लक्षच राहणार आहे. कारण तुमच्या मतदारसंघाची सेवा केली तर आमच्या मुंडे साहेबांची सेवा केल्याचं आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यय येणार आहे. आणि म्हणून आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या ज्या आहेत त्या पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आज मला आनंद वाटतो, मागच्या काळामध्ये या लातूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आज रेल्वे कोच फॅक्टरी इथली सुरू झाली. आजच त्या रेल्वे कोच फॅक्टरीचा आम्ही आढावा घेतला. 1000 लोकांना त्यांनी आतापर्यंत एम्प्लॉयमेंट दिली आहे. पण त्यांचं म्हणणं आहे पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही कोच फॅक्टरीची पूर्ण सुरुवात करू, प्रोडक्शनची पूर्ण सुरुवात करू आणि पहिली रेक जेव्हा तयार होईल त्यावेळी 10,000 लोकांना आम्ही एम्प्लॉयमेंट या कोच फॅक्टरीमध्ये देऊ. पण आज त्यांना मी दरडावून सांगितलंय एम्प्लॉयमेंट 10,000ची आनंदाची गोष्ट आहे, पण ती स्थानिकांनाच मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देखील मी सांगितलेलं आहे, आपले ITI असतील, पॉलिटेक्निक असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, आपल्या स्किल इन्स्टिट्यूट असतील, सगळीकडे त्यांच्या सोबत बसून त्यांना पाहिजे तसं ह्युमन रिसोर्स, तसं मानव संसाधन तयार करा हे मी सांगितलेलं आहे. आणि ते मानव संसाधन तयार करून या आमच्या लातूरच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. एक प्रकारे आमच्या नेत्याला दिलेली ती श्रद्धांजली या ठिकाणी ठरणार आहे. आणि यासोबत लातूरच्या पाणी पुरवठा योजना 291 कोटी रुपयाची ताई संदर्भात आज सगळ्या नेत्यांनी माझ्यासमोर मांडलं. मी आजच तुम्हाला सांगतो, लातूरची पाणी पुरवठा योजना आणि लातूरचं सामान्य रुग्णालय या दोघांनाही मी आजच मान्यता देतो. आणि या संदर्भात निश्चितपणे, कारण मुंडे साहेबांचं जेवढं प्रेम बीडवर होतं तेवढंच लातूरवर होतं, तेवढंच मराठवाड्यावर होतं. आणि म्हणून ही सगळी कामं आज त्यांच्या स्मृती जागृत करताना या ठिकाणी काढताना मला अतिशय आनंद होतोय. मागच्या काळामध्ये आमच्या संभाजी भैयांनी अतिशय चांगलं काम पाण्यामध्ये या ठिकाणी केलं. जलयुक्त शिवारचं काम अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी केलं. आणि आता अनेक सिंचनाचे प्रकल्प जे आहेत ते आपण पूर्णत्वास देतो आहोत. आणि त्यासोबत काही जुन्या प्रकल्पाची एफिशियन्सी आपल्याला वाढवायची आहे, त्याचाही प्रयत्न आपण या निमित्ताने करणार आहोत. आमच्या अभिमन्यू पवारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेत रस्त्यांची कामं केली. आता मला सांगताना आनंद वाटतोय की
की आपल्या सरकारने नवीन शेत रस्त्यांची योजना हातामध्ये घेतली आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 100% शेत रस्ते हे पक्के बनवायचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि आमचे जयकुमारजी त्याकरता पूर्ण प्रयत्न जो आहे तो करतायत. खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की आता लातूरला संभाजीराजेंसारखा एक अतिशय समर्थ अशा प्रकारचा पालकमंत्री आम्ही दिलेला आहे आणि त्यामुळे शिवेंद्रराजेंसारखा एक अतिशय सक्षम असा पालकमंत्री आम्ही दिलेला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या काळात लातूरकरांची स्वप्न आम्ही पूर्ण करू. आणि म्हणून आज या निमित्ताने पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की मुंडे साहेबांनी या ठिकाणी जो मार्ग दाखवलेला आहे, समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला विकासाच्या मुख्यधारेमध्ये आणण्याचा, समाजाला संघटित करून संघर्ष करून त्यातनं समाजापर्यंत विकास पोहोचवण्याचा, हे सगळे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करू. आज पंकजाताई या ठिकाणी अतिशय समर्थपणे हा वारसा चालवतायत आणि निश्चितपणे आपण सगळे मिळून हा वारसा कसा पुढे नेता येईल याचा प्रयत्न करूया. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, आपल्या जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.